उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला, अलंकार ओळखा. बघा ह्या ज्या ओळी आहेत, ठीक आहे, कवीने काय केलं, ते रस्त्यावर ह्या सर्व गोष्टी पडलेल्या बघितल्या आणि कवीला कल्पना सुचली की ह्या सर्व गोष्टी खाऊन रस्ता आता तृप्त झाला असेल किंवा तृप्त झालेला आहे. मग कोणता अलंकार असेल याच्यात? अन्योक्ती, चेतन गुणोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती. मित्रांनो, याच्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार आहे. चेतन गुणोक्ती म्हणजे काय? चेतन म्हणजे चेतना असलेला, म्हणजे सजीव. गुण म्हणजे गुण आणि उक्ती म्हणजे बोलणे. जेव्हा ती निसर्गातील निर्जीव वस्तू गोष्टी ह्या सजीवाप्रमाणे वागतात आणि विशेषतः मनुष्याप्रमाणे वर्तन करतात, अशा प्रकारचं वर्णन जेव्हा केलेलं असते तेव्हा तेथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. मग इथे रस्त्यावर हे जे सर्व पडलेलं आहे, ठीक आहे, ते सर्व खाऊन रस्ता तृप्त झाला, म्हणजे रस्ता जणू काही सजीवासारखा वागला आणि विशेषतः माणसासारखा वागला. कारण हे सर्व खाऊन माणसं तृप्त होतात आणि म्हणून हा रस्ता माणसासारखा वागला, ठीक आहे, वर्तन करतोय, वागतोय असं कवीला वाटते आणि म्हणून तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये निसर्गातील निर्जीव गोष्टी ह्या सजीवाप्रमाणे वागतात आणि विशेषतः मनुष्याप्रमाणे वर्तन करतात असे वर्णन केलेले असते आणि मग अशा ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो. ओके, यस.